पुणे जिल्हा परिषदवरती राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आलेली आहे आणि ही सत्ता कायम टिकून ठेवण्यामध्ये पक्षाला यश आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर भावनिकतेची लाट होती आणि ही निवडणूक जर पाहिलं तरी भावनिकतेवरती गेलेली आहे. आपल्यासोबत कृषी मंत्री दत्तात्रय भरण्यात. मामा, 50च्या आसपास सीट जे आहेत ते जिल्हा परिषदला निवडून आल्यात. काही पंचायत समित्या सर्व राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्यात. काय म्हण? निश्चित प्रकारे पुणे जिल्ह्यातील मी जनतेचे आभार मानतो. या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचा एक विचार, एक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, कारण हे सगळे उमेदवार हे अजितदादा पवारसाहेबांनी त्यांचे नियोजन, हे उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला द्यायची नाही, हे अजितदादा पवारसाहेबांचे सगळे उमेदवार होते. तर निश्चित प्रकारे एक दादा जर आज असते तर निश्चित प्रकारे आम्हा सगळ्यांना आनंद झाला असता. मी एक दादांनी हे पाहिलं असतं की पुणे जिल्हा हा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे आणि ग्रामीण भागातली जनता ही राष्ट्रवादी पक्षाबरोबरच आहे आणि निश्चित प्रकारे हे सगळे उमेदवार आता निवडून येत आहेत. अजूनही काही निकाल बाकी आहेत, परंतु मी खरंच पुणे जिल्ह्यातील जनतेचं मी त्यांचे आभार मानतो आणि आमच्या सगळ्या उमेदवारांच्या वतीनं, विजयी उमेदवाराच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नाही, पण आपण जर पाहिलं तर ही श्रद्धांजली सगळ्या पुणे जिल्ह्यांनी श्रद्धांजली उमेदवार 100% आशीर्वाद दिलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आपण कुठलीही एकही प्रचार सभा या निवडणुकीमध्ये झाली नाही. आपण फक्त दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काही ठिकाणी काही गावी गेलो, परंतु जनतेला एक आपण सगळ्यांना एक आव्हान केलं होतं की निश्चित जनतेला आव्हान केलं होतं की काय होतंय? लागला निघाल तुमच्या मुलाचाही विजय झालाय. काय आता झालं, आता निघाला. कशा रूपाने सगळं तुम्ही बघताय की निश्चित प्रकारे जो जनतेने पुणे जिल्ह्यातल्या आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून या राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार असतील, दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावाचा विकास करणं, विकासाच्या ज्या काय ठिकाणी अपुऱ्या गोष्टीत त्या पूर्ण करणं आणि जनतेपर्यंत, गोरगरिबापर्यंत केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना पोहोचवणं, हे आमच्या सगळ्या उमेदवारांचं काम आहे. आणि आम्ही प्रमुख म्हणून आमचंही काम आहे की या लोकांना सगळ्यांना सहकार्य करणं, ह्या लोकांना पाठिंबा देणं. आता श्रीराज पण निवडून आलाय. काल सल्ला दिला होता, आपण सेवक हे मालक नाहीये. कशा पद्धतीने अपेक्षा आहे त्याच्याकडून कामाची? शेवटी एक वडील म्हणून त्याच्याकडून माझी अपेक्षा असणं साहजिक आहे. शेवटी आम्ही पण लहानपणापासून शेवटी अजितदादा पवारसाहेबांमुळे आम्ही खरं तर राजकारणामध्ये आलो. आम्हाला मोठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पद दादांनी दिली आणि दादांनीच आम्हाला सांगितलं की नेहमी आपण लक्षात ठेवा की आपण जेव्हा जनता आपल्याला निवडून देते त्यावेळेस आपण सेवक म्हणून जर लोकांकडे गेलो, एक नम्रतेने लोकांसमोर गेलो, लोकांची कामं केली, बारीक सारीक गोष्टीमध्ये लोकांची दखल घेतली. ठीक आहे, कामं सगळीच होतात असं मी म्हणणार नाही, पण पुढच्या माणसाला वाटलं की ठीक आहे माझं काम झालं नाही तरी चालेल, पण यांनी माझ्या कामासाठी प्रयत्न केला. शेवटी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतो. त्यामुळे मी माझ्या मुलाला सांगितलं की तू आज पंचायत समिती सदस्य झाला तर तू जनतेचा सेवकमय, आता तू तिथल्या भागात तू सेवक आहे, सेवक म्हणून तू जनतेमध्ये जा आणि जनतेची तू कामं कर. नक्की जनता परत चांगल्या प्रकारचा आशीर्वाद हा जनतेचा असतो. पण दादाची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे. त्यांचं जे आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये ते पाहायला मिळालं. काही ठिकाणी जागा सोडल्या तर त्याचा फायदा झालाय का? 100% फायदा झालेलाच आहे, नाही कसं म्हणता येईल. आज आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, आम्ही सगळे एकत्र होतो आणि आम्ही सर्वांनी, त्यांनी प्रामाणिकपणे खूप प्रयत्न केला. प्रामाणिकपणे त्यांनी खरं तर आम्हाला दोघालाही प्रचारसभा घेता आल्या नाहीत, परंतु आम्ही लोकांना अजितदादा पवारसाहेब श्रद्धांजलीच्या निमित्तानं काही गावामध्ये गेलो आणि आम्ही लोकांना एक आव्हान केलं होतं की दादांना श्रद्धांजली, आम्हाला प्रचारसभा घेता येत नाहीत, पण दादाला श्रद्धांजली व्हायची असेल तुम्हाला खरोखर तालुक्याच्या जनतेला, तर निश्चित प्रकारे दादांच्या विचाराच्या उमेदवारांना तुम्ही विजयी करा. आणि आमच्या तालुक्यातल्या जनतेने, जिल्ह्यातल्या जनतेनं हे आमचं सगळं ऐकलं, तर जनतेचे निश्चित प्रकारे आम्ही आभार मानतो. विलनीकरण, आता या सगळ्या गोष्टी जर पाहिले, निकाल पाहिले तर होणं अपेक्षित आहे. विलनीकरणाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की आज 13वा होता, आज 13 दिवस पूर्ण झालेत. या बाबतीमध्ये स्वतः सुनेत्रा वहिनी असतील आणि आमच्या पक्षाचे वरिष्ठ जे नेते आहेत हे एकत्र बसून निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील. आणि आज तुम्हाला माहिती आहे की आज पवारसाहेबांना पण इथं पुण्यामध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे आणि त्यामुळं थोडं साहेबांची पण तब्येत म्हणजे अजून आपण सगळेजण एक परमेश्वराला लवकरात लवकर साहेबांची तब्येत सुधारावी
अशी प्रार्थना आपण सगळे निश्चित प्रकारे करूया. परंतु पवार आज जो 13 दादांत झाल्यानंतर निश्चित प्रकारे आमचे वरिष्ठ नेते या बाबतीत बसून या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील. पण आजच्या निकालावरून तरी झालं पाहिजे वाटतं. नाही, 100% शेवटी मी मागाशी म्हटलं की मी म्हणण्यापेक्षा शेवटी आमचे वरिष्ठ आहेत पक्षाचे आणि सुनेत्राबाई आमच्या प्रमुख आहेत. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील. नक्कीच योग्य तो निर्णय आहे, सुनेत्रा पवार घेतील असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. कॅमेरामन किरण काजळेसह सागर आवड, साम TV, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.